अचानक पोटात असह्य वेदना जी पाठीपर्यंत पोहोचते, ही नुसती ॲसिडिटी नाही, हा ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस असू शकतो. आणि लक्षात ठेवा, पॅनक्रियाटायटिस हा कधीकधी जीवघेणा ठरू शकतो. आजचा हा विषय ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस. नमस्कार, मी डॉक्टर संदीप सबनीस, गट टाकमध्ये आपलं स्वागत. आता पॅनक्रियाटायटिस म्हणजे काय? पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड. हे दोन काम करतं. एक, अन्न पचवणारे शक्तिशाली असे एन्झाईम्स तयार करतं आणि त्याला इंटेस्टाईनमध्ये रिलीज करतं. दुसरं, इन्सुलिन तयार करतं आणि आपल्या ब्लड शुगरच्या रेग्युलेशनमध्ये मदत करतं. साधारणपणे हे एन्झाईम जेव्हा आतड्यांमध्ये पोहोचतात त्याचवेळी ते ॲक्टिव्ह होतात. पण जेव्हा काही कारणानं पॅनक्रियाटायटिस होतो तेव्हा ते पॅनक्रियाच्या आतच ॲक्टिव्ह झालेले असतात आणि स्वतःच्याच पॅनक्रियाला पचवायला लागतात. ह्याला सेल्फ डायजेशन असं म्हणतो. म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं तर कारखानाच स्वतःच्या गोदामाला जाळून टाकतो. आता ही जळजळ होण्याची प्रक्रिया किंवा जाळण्याची प्रक्रिया म्हणजेच ॲक्यूट पॅनक्रियाटायटिस. आता ह्याची ओळख कशी? सिम्पटम्स म्हणजे अचानक वरच्या पोटात तीव्र वेदना. ती वेदना पाठीपर्यंत जाते. अनेकदा तेलकट जेवणानंतर किंवा काही वेळेला अल्कोहोल घेतल्यानंतर ही सुरू होते. कधीकधी सोबत उलट्या असतात, कधी ताप असतो. आता तुम्हाला एक गोष्टीचा फरक ओळखणं आवश्यक आहे. ॲसिडिटीची जळजळ ही साधारण वरवरची असते. तुम्हाला जाणवते की चमडीच्या खालीच तुम्हाला जळजळ होते. पण पॅनक्रियाटायटिसची वेदना ही बऱ्यापैकी खोल असते आणि बऱ्याचदा बोचणारी असते. पित्ताशयाचं किंवा गॉल ब्लॅडर स्टोनचं दुखणं हे थोड्या वेळात कमी होतं, पण पॅनक्रियाटायटिसचा पेन हा साधारण टिकून राहतो आणि काही वेळेला हा हार्ट अटॅकच्या पेनसारखाही तुम्हाला भास होऊ शकतो. म्हणूनच सिव्हिअर पेन वरच्या पोटामध्ये जर होत असेल तर तपासणी आवश्यक आहे. आता आपण भारतातली दोन मुख्य कारणं बघूया. भारतामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं कारण, कॉमन कारण पॅनक्रियाटायटिससाठी आहे गॉलस्टोन्स, म्हणजे पित्ताशयातले खडे. इन्सिडन्सबद्दल जर बोलायला झालं तर साधारण 50% पेशंट्समध्ये, अर्ध्यापेक्षा जास्त रुग्णांमध्ये हे पित्ताशयातले खडे, त्यातले त्या छोटे खडे हे पित्ताशयातल्या नळीतनं खाली घसरून पॅनक्रियाच्या नलिकेचं किंवा तोंड बंद करतात आणि त्यामुळे त्याचे एन्झाईम्स ब्लॉक होतात. ब्लॉक झाले की ते ॲक्टिवेट होतात आणि पॅनक्रियाजला डायजेस्ट करण्याचं काम करतात. दुसरं महत्त्वाचं कारण अल्कोहोल. साधारण 1/4 पेशंट किंवा 25% पेशंट्समध्ये आपण बघतो की अल्कोहोल हा थेट पॅनक्रियाजला इजा करतो. आता हा प्रत्येकातच होईल का असं नाही, पण काही ससेप्टेबल पॉप्युलेशनमध्ये अल्कोहोल कन्झम्पशनमुळं पॅनक्रियाचं नुकसान होतं. काही कंडिशन्स ज्या थोड्या रेअर आहेत की ट्रायग्लिसराइड्स वाढलेले असणं, म्हणजे एक प्रकारचं कोलेस्ट्रॉल ज्यांचं वाढलेलं असतं त्यांनाही पॅनक्रियाटायटिस होऊ शकतो. काही वेळेला ERCP नावाची एंडोस्कोपीची प्रोसिजर जर आपण केलेली असेल तर त्या प्रोसिजरचाही एक रिस्क फॅक्टर म्हणून पॅनक्रियाटायटिस आहे. आणि काही मेडिकेशन्स आहेत ज्यामुळे आपल्याला पॅनक्रियाटायटिसचा धोका होऊ शकतो. पण बहुतेक वेळा कारण हे गॉलस्टोन, पित्ताशयातले खडे हेच असतं आणि बऱ्यापैकी पेशंट्समध्ये गॉलस्टोन इंड्यूस पॅनक्रियाटायटिस हे टाळता येतात. रुग्णालयात गेल्यानंतर काय होतं? युजली आपण म्हणजे इमर्जन्सी रूम किंवा काही ठिकाणी त्याला कॅज्युअल्टी असं म्हणतात, तिथे गेल्यावर आपली रक्त तपासणी होते. ब्लडमध्ये असलेला एक लायपेज नावाचा एन्झाईम हा जर सामान्यापेक्षा तिप्पट किंवा 3 टाइम्स दी अप्पर लिमिट हा झालेला असेल तर साधारणपणे ते पॅनक्रियाटायटिसचं लक्षण आहे असं समजलं जातं. हा एन्झाईम साधारण 72 तासानंतर नॉर्मलाइज होतो. त्यामुळे 3 दिवस उलटून गेले असतील
तर लायपेजची युटिलिटी सुद्धा कमी असते. CT स्कॅन हा जनरली 2 ते 3 दिवसानंतर केला जातो, पण तो एक महत्त्वाचा इव्हॅल्युएशनचा भाग आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पॅनक्रियाटायटिसच्या मॅनेजमेंटमध्ये आहे हायड्रेशन. म्हणजे काय की सलाईनद्वारे आपल्या शिरेमधून फ्लुइड्स देणे. कारण पॅनक्रियाटायटिस या आजारामध्ये शरीरामध्ये थर्ड स्पेस लॉस आपण म्हणतो, म्हणजे रक्तातल्या पाण्याची पातळी खूपच कमी होते आणि बहुधा जे कॉम्प्लिकेशन आपण बघतो ते ह्याच पिरियडमधले असतात. आम्ही वैद्यकीय भाषेत सांगायचं झालं तर रिंगर लॅक्टेट नावाचं एक सोल्युशन येतं हॉस्पिटलमध्ये, जे पॅनक्रियाटायटिससाठी आम्ही कॉमनली वापरतो. डेफिनेटली ते मोजून मापून असतं, आंधळेपणानं भरमसाठ दिलेलं कधीच नसतं. ह्यासोबत पेनकिलर्स दिले जातात. सुरुवातीला 2-3 दिवस पेशंटला तोंडावाटे काहीही न देता आपण ट्रीटमेंट करतो आणि जितक्या लवकर आपल्याला न्यूट्रिशनल इम्प्रूव्हमेंट किंवा न्यूट्रिशनल सप्लिमेंट सुरू करता येतील तितक्या लवकर करतो. मोस्ट ऑफ पेशंटमध्ये आपण तोंडावाटेच न्यूट्रिशन देऊ शकतो, पण काही पेशंट्समध्ये जिथे कारणं आणखी काही गंभीर असतील तर आपल्याला इंट्राव्हेनस म्हणजे आपल्या शिरेमधून न्यूट्रिशन द्यावं लागतं. सिरियस पेशंट्समध्ये ICUची रिक्वायरमेंट असते. आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, जनरली अँटीबायोटिक्सचा रोल हा पॅनक्रियाटायटिसमध्ये तसा लिमिटेड आहे. म्हणजे जोपर्यंत इन्फेक्शन नसेल तोपर्यंत आम्ही पॅनक्रियाटायटिसमध्ये अँटीबायोटिक देत नाही. पॅनक्रियाटायटिसचा आउटकम काही गोष्टींवर अवलंबून आहे, ज्याला आपण माइल्ड व्हर्सेस सिव्हिअर पॅनक्रियाटायटिस असं म्हणतो. साधारणतः 80% रुग्ण हे माइल्ड असतात. 5-7 दिवसात जनरली बरे होतात, पण 20% रुग्णांना सिव्हिअर पॅनक्रियाटायटिस होतो. त्यांना ऑर्गन फेल्युअर, प्रोलॉंग्ड ICUमध्ये राहावं लागतं. कित्येक आठवड्यांचा मुक्कामसुद्धा हॉस्पिटलमध्ये राहू शकतो आणि काही पेशंट्समध्ये मृत्यू होण्याचा धोकाही असतो. सिरियस पेशंट्समध्ये 15 ते 20% मॉर्टॅलिटी ही पॅनक्रियाटायटिसमध्ये रिपोर्टेड आहे. बरं, एक आणखी महत्त्वाचं, ॲडमिशनच्या वेळी किंवा सुरुवातीच्या वेळी कुठला पेशंट सिव्हिअर पॅनक्रियाटायटिसमध्ये जात आहे हे नेमकं सांगता येत नाही. म्हणूनच पॅनक्रियाटायटिस सारखा आजार हा जनरली OPD बेसिसवर ट्रीट न करता थेट हॉस्पिटलमध्ये किंवा इमर्जन्सी रूममध्ये हाताळला गेलेला किंवा हाताळला जाणारा विषय आहे. आता एक महत्त्वाचा संदेश मला तुम्हाला सांगायचा आहे की जर पॅनक्रियाटायटिस गॉलस्टोनमुळे झाला असेल तर अशा केसमध्ये आपल्याला गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन हे करायलाच हवं. माइल्ड फॉर्म असेल तर जनरली आम्ही त्याच ॲडमिशनमध्ये पेशंटला गॉल ब्लॅडर सर्जरी सजेस्ट करतो. सिव्हिअर फॉर्म असेल, बाकी ऑर्गन रिलेटेड कॉम्प्लिकेशन झालेले असतील तर साधारण आपण 6 ते 8 आठवड्यानंतर हे ऑपरेशन करायला हवं. कारण अशा पेशंट्समध्ये जर गॉलस्टोनची सर्जरी नाही केली तर पुन्हा अटॅक येण्याची खूप जास्त शक्यता असते आणि पुढचा अटॅक किंवा पुढचा एपिसोड हा आधीच्या एपिसोडपेक्षा गंभीरही असू शकतो. त्यामुळे मी इथे तुम्हा सर्वांना सजेस्ट करेन की पुढच्या एपिसोडची, पुढच्या पॅनक्रियाटायटिसच्या अटॅकची वाट बघू नका. गॉलस्टोन पॅनक्रियाटायटिस हा एकच असा पॅनक्रियाटायटिसचा सोर्स आहे जो सर्जिकली तुम्ही कम्प्लिटली क्युअर करू शकता. बाकी जसे पॅनक्रियाटायटिस आहेत, जसं अल्कोहोल आहे, ट्रायग्लिसराईड आहे, त्यांना जे रिझन कारणीभूत आहे ते रिझन आपण बंद केलं तर शक्यतो पेशंट्सना पुढचा एपिसोड येत नाही. मग अशा केसमध्ये तुम्ही काय करायला हवं? वरच्या पोटातली पाठीपर्यंत जाणारी जर वेदना असेल तर तिला कृपया दुर्लक्ष करू नका. त्याच्यासाठी अँटासिड घेत बसू नका.
जवळपासच्या कुठल्या तरी क्लिनिकमध्ये किंवा मेडिकल स्टोअरमध्ये जाण्याची ही वेळ नाही. थेट इमर्जन्सी रूममध्ये जाऊन व्हिजिट करा आणि ट्रीटमेंट सुरू करा. जर गॉलस्टोन आहेत हे आधीच माहीत असेल तर सर्जरी पुढे ढकलू नका. पुढच्या रविवारी आपण बघणार आहोत फंडोप्लायकेशनबद्दल माहिती. म्हणजे एक अशी सर्जरी ज्याच्यामध्ये ॲसिडिटी किंवा स्पेसिफिकली बोलायचं झालं तर GERD क्युअर होऊ शकतं. तेव्हा गट टॉक्सला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.